नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाचे या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण 2 जॉब वेकेन्सी बाबतीत चर्चा करणार आहोत किंवा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या जॉब वेकेन्सीमध्ये कसं आपण ऍप्लिकेशन केलं पाहिजे किंवा कुणी ऍप्लिकेशन केलं पाहिजे, कुणाला अप्लाय करता येऊ शकतं, वयाची अट काय किंवा कोणत्या आपण चुका नाही केल्या पाहिजेत, कोणती काळजी घेतली पाहिजे आपण, आणि कसं आपल्याला एखाद्या पॉईंटमध्ये आपला जे काही जॉब राहतो किंवा जॉब मिळण्यापासून आपण वंचित राहतो तर त्याच्यावरती कसं काम केलं पाहिजे हे आपण आज बोलणार आहोत. आणि हा व्हिडिओ का बनवतोय तर आपल्या जे तरुण मित्र मैत्रीण आहेत दिव्यांग, तर त्यांच्या आग्रहास्तव बनवतोय. कारण का भरपूर दिवस झालं व्हिडिओज खाली असेल किंवा व्हॉट्सअपला किंवा मला पर्सनलला फोन करून विचारणं होत होतं की आम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे किंवा आम्ही गव्हर्नमेंट जॉबची तयारी करतोय आणि त्याच्यासाठी कुठे व्हेकन्सीज निघतात का, आम्हाला कुठून माहिती मिळेल, अशा वगैरे भरपूर सारे प्रश्न येत होते. म्हणून आता व्हेकन्सी निघाल्यात तर म्हटलं व्हेकन्सीचा जे काही माहिती आहे तर ती थोडक्यात देण्याचा प्रयत्न करूया. आणि जे काही अनुभवाचे बोल आहेत तर ते अनुभवाचे बोल सांगावे, फक्त ते काय माझे वैयक्तिक अनुभवाचे बोल नाही आहेत, लक्षात घ्या आपण. म्हणून म्हणतोय की व्हिडिओ नेहमी पूर्ण बघत जा जेणेकरून आपल्याला अनुभव भेटतील. कारण मी जे काही बोलतो तर ते पूर्ण अनुभवाचे बोल असतात, लक्षात घ्या. मग मी स्वतः वैयक्तिक अनुभव घेतलेला असू दे किंवा माझे जे काही मित्र असतील मैत्रिणी असतील यांनी अनुभव घेतलेला असेल तर त्यांनी जी चुका केल्या, त्यांच्याकडून ज्या चुका घडल्या तर त्या चुका तुमच्याकडून घडून येत, फक्त एवढीच एक अपेक्षा आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत असतो. तर चालू करूया आपण व्हिडिओला. आपण कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष देणार आहोत तर ते तर सांगितलंच आहे. तर 2 जॉब वेकेन्सी निघालेल्या आहेत आता केंद्राकडून. केंद्र सरकारने 2 जॉब वेकेन्सी काढलेल्या आहेत. एक म्हणजे पोस्ट ऑफिस भरती निघालेली आहे आणि दुसरं म्हणजे रेल्वे भरतीमध्ये. रेल्वे भरतीमध्ये जवळपास 21 ते 22,000 भरती निघालेली आहे. 21 ते 22,000 पदं भरली जाणार आहेत. आणि पोस्ट ऑफिसमध्ये जवळपास 28,000 ते 29,000 पदं भरली जाणार आहेत. आणि त्यातली महाराष्ट्रामध्ये पोस्ट ऑफिसमधली जवळपास 3,555 जागा भरल्या जाणार आहेत, लक्षात घ्या. म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा महाराष्ट्रात भरल्या जाणार आहेत. 2 नंबरला उत्तर प्रदेश आहे आणि 3 नंबरला मग बाकीचे 3-4 नंबर अकॉर्डिंगली ते राज्य जातात, कुठे कमी आहे कुठे जास्त आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये यावेळी जॉब मिळवण्यासाठी खूप सुवर्ण संधी आलेली आहे. तर आपण पहिला पोस्ट ऑफिसचं बघूया, पोस्ट ऑफिसची भरती कोण करू शकते हे बघूया, आणि मग नंतर मग रेल्वेचं बघूया, आणि मग आपण कोणती काळजी घ्यायची आहे, आपण कोणते कागदपत्र घ्यायचे आहेत किंवा कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे फॉर्म भरण्याआधी याचा विचार करूया आपण. तर पहिलं म्हणजे पोस्ट ऑफिस. पोस्ट ऑफिसला 10वी पास वरती भरती चालू आहे. 10वी पास असेल तर भरती चालू आहे. 10वी पास तुम्ही नुसता झाला असाल तरी सुद्धा भरती करू शकता. 18 वर्षाच्या वरील तुमचं वय असेल तर करू शकता. म्हणजे 10वीतनं तुम्ही शाळा सोडलाय, 10वीतनं तुमचं दिव्यांगत्व वाढलंय म्हणून तुम्ही शाळा सोडलाय, किंवा तुम्हाला शिकायला पुढे मिळालेलं नाही आहे, किंवा आर्थिक परिस्थिती नव्हती तुमची, अशा भरपूर साऱ्या अडचणी असू शकतात. आणि त्यातून तुम्ही हे तुम्हाला मिळालेले चान्स आहे आता की 10वी पास वरती सुद्धा भरती आलेली आहे. तर याच्यासाठी म्हणजे प्रयत्न आपण करू शकतो. याच्यासाठी काय लागतं तर तुम्हाला 10वीचा रिझल्ट लागतो, 10वीचं सर्टिफिकेट लागतं, शाळा सुटल्याला दाखला लागतो, आधार कार्ड लागतं, UDID कार्ड म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र 40% वरचं तुमचं 2 आयडेंटिटीज फोटो लागतात, तुमची एक सही लागते, आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर आहे लिंक तर तो लागतो, आणि रेशन कार्ड. याच्या व्यतिरिक्त काही लागत नाही. म्हणजे तुमचा उत्पन्न दाखला पाहिजे का, तुमचं डोमेशियल पाहिजे का, तुमचं काय पाहिजे का, या काही गोष्टी लागत नाहीत. म्हणजे या गोष्टी नसल्या तरी सुद्धा चालू शकतात, लक्षात घ्या. तर या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही फॉर्म आरामशीर भरू शकता. 10वीचा रिझल्ट नसला तरी सुद्धा 10वीचं सर्टिफिकेट जरी असलं तरी सुद्धा तुमचं चालतं, लक्षात घ्या, फॉर्म भरायला. तर हे पोस्ट ऑफिस बद्दल झालं. जवळपास 3,500 मध्ये आपल्याला किमान आपल्याला एक माझा तरी अंदाज आहे 4 त्रिकम 12 40 एक 100 ते 1,200 पदं तरी आपल्याला असतील असं वाटतंय महाराष्ट्रामध्ये. मध्ये पूर्ण 21 प्रकारच्या दिव्यांगांना, 21 प्रकारच्या दिव्यांगांना. मला ते एक्झॅक्टली आकडा कळाला नाही, पण ते ज्या वेळेला मेरिट लागेल त्या मेरिटच्या लिस्टवरतीच ते आकडा काढला जातो. त्याच्यामुळे आता पूर्ण मी सांगू शकणार नाही. पण जे काही 3-3,500 आपल्या इथे जागा भेटलेल्या आहेत तर त्यातले मला तर वाटते की जवळपास एक 120 ते 25 जागा आपल्याला महाराष्ट्रासाठी दिव्यांगांसाठी राखीव असू शकतात. त्याच्यामुळे संधी खूप चांगलेली आहे. जवळपास 100-1,200 दिव्यांगांना आपल्या यामध्ये चान्स मिळू शकतो. आता रेल्वे भरतीमध्ये 21,000 ते 22,000 पदांची भरती निघालेली आहे, आणि त्याला सुद्धा अट हीच आहे, 10वी पासचीच अट आहे, लक्षात घ्या. 10वी पासचीच अट आहे. याला कागदपत्र कोणकोणती लागतात तर तुमचं UDID कार्ड म्हणजे युनिक डिसेबिलिटी ID कार्ड हे एक लागतं, दुसरं आधार कार्ड, तिसरं तुमचं 10वी पासचं सर्टिफिकेट रिझल्ट लागतं, शाळा सुटल्याला दाखला असेल तर 1 नंबरच, रेशन कार्ड असेल नसेल चालतं. परत अजून एक म्हणजे जातीचा दाखला. जर तुमचा जातीचा दाखला निघत असेल तर तो जातीचा दाखला पण घ्यायचा.
या गोष्टी ठराविक आहेत. फोटो एक लागतो, आयडेंटिटी साईज, एवढ्या गोष्टी आहेत. एवढ्या गोष्टीवरती तुम्ही फॉर्म अगदी आरामात भरवू शकता. याच्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची. आता बघा, दोन जागा निघालेल्या आहेत, लक्षात घ्या. मी आता याच्या बाबतीत सांगतोय की आपण कोणत्या चुका करतो पहिला सांगतो, आणि नंतर कोणती काळजी घ्यायची आहे हे सांगतो. आता चुका काय करतो आपण, 100% विश्वास त्या नेट कॅफे वालेवरती ठेवतो. ही पहिली चूक आपली. दुसरी चूक, आपण कागद व्हेरिफिकेशन करत नाही. म्हणजे आपल्या आधार कार्डवरती नाव वेगळं असतं, आपल्या सर्टिफिकेटवरती नाव वेगळं असतं, आपल्या जे काही रिझल्ट आहेत तर त्याच्या रिझल्टवरती नाव वेगळं असू शकतं, एखादं स्पेलिंग चुकलेलं असू शकतं, एखादं काहीतरी गोष्ट चुकलेली असते, वय बदल असू शकतं, जन्मतारीख चुकलेली असू शकते, किंवा अन्य काही असू शकतात. तर हे बघत नाही आपण. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, फॉर्म सबमिट करण्याआधी आपण फॉर्म एकदा वाचत नाही पूर्ण. ही तिसरी चूक. आणि चौथी चूक, आपल्याला जे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, तोंडी डॉक्टरांनी जे सांगितलेलं आहे, किंवा आपल्याला आपल्या सर्कलमध्ये म्हणजे आपल्या मित्रपरिवारामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये आपल्याला जे काही म्हणून बोलवलं जातंय. आता मी लो विजन आहे, उदाहरण सांगतोय, मी लो विजन आहे, पण मला अंध म्हणून बोलवलं जातं, तर मी तिथं ऑप्शन सिलेक्ट करतो अंध म्हणून. ही चौथी चूक आहे आपली. लक्षात घ्या, आपली कॅटेगरी आपल्याला समजली पाहिजे. आपण कोणत्या प्रकारचे दिव्यांग आहोत हे समजत नाही. परत आपण फक्त दिव्यांग असेल तर दिव्यांग म्हणून टाकतो, पण आपल्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते टाकत नाही, आपण अपलोड करत नाही ते. या गोष्टी आपण चुका करतो, लक्षात घ्या. आणि पाचवी गोष्ट, आपण आपल्या कॅटेगरीला तिथं जागा अवेलेबल आहेत की नाही आहेत हे बघत नाही. डायरेक्ट आपण फॉर्म भरून मोकळे होतो. आणि या 5 गोष्टी आहेत ना, या आपण तर चूक करतो, पण याच्या पेक्षा जास्त तो इग्नोर करून करतो नेट कॅफेवाल्याला वाटतं नॉर्मल लोकांचं फॉर्म जसं भरले तसं आपलं पण फॉर्म भरायचं आहे. त्याच्यात काही क्ल्यूज नाही आहेत, किंवा काही त्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी तर त्या महत्वाच्या गोष्टी नाही आहेत. म्हणजे दिव्यांग प्रकार सिलेक्ट करणं, किंवा दिव्यांगाची टक्केवारी टाकणं, किंवा दिव्यांगाचं जे काही सर्टिफिकेट अपलोड करणं, या गोष्टी आहेत तर त्या या गोष्टी इग्नोर केल्या जातात, आणि त्याच्यामुळे आपण प्रॉब्लेममध्ये येतो. लक्षात घ्या, या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. म्हणजे या गोष्टीमुळे आपले हे होतात. आता कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची फॉर्म भरताना, पहिले तर नेट कॅफेवाल्यापाशी समोर आपण बसा, प्रत्येक वळ टू वळ, लाईन टू लाईन वाचून दाखवा म्हणायचं त्याला नेट कॅफेवाल्याला, जर तुम्ही नेट कॅफेत भरणार असाल तर. आणि माझं तर आता या व्हिडिओच्या ह्याच्यातूनच सांगतो तुम्हाला की आपले जे दिव्यांग आहेत ना, दिव्यांग मित्र, आपले दिव्यांग मैत्रीण ज्या सुशिक्षित आहेत, ज्यांना कॉम्प्युटरचं नॉलेज आहे, ज्यांना लॅपटॉपचं नॉलेज आहे, ज्यांना मोबाईलचं नॉलेज आहे, ज्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे, अरे तुम्ही पण भरा ना फॉर्म. 5-50 रुपये घ्या एखाद्या दिव्यांग मित्राचा, आपल्या एखाद्या दिव्यांग मैत्रिणीचं 5-50 रुपये घ्या, आपण भरा ना. कारण आपल्याला जेवढं आपण काळजीपूर्वक भरतो तेवढे तो नेट कॅफेवाला भरत नाही, लक्षात घ्या. मग या गोष्टींची काळजी घ्या की जरा. आले लक्षात? हे जर भरा. पहिली गोष्ट म्हणजे फॉर्म व्यवस्थित लाईन टू लाईन वाचायचा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपली कॅटेगरी काय आहे ती कुणाच्या सांगण्यावरती विश्वास न ठेवता आपल्या UDID कार्डवरती किंवा आपल्या दिव्यांग प्रमाणपत्रावरती कोणती कॅटेगरी लिहिलेली आहे. आता माझी ब्लाइंडनेस लिहिलेली आहे, ब्लाइंड म्हणून लिहिलेली नाही आहे, ब्लाइंडनेस म्हणून लिहिलेली आहे. काहींच्या लो विजन असते. असे 3 प्रकार येतात, लक्षात घ्या. ब्लाइंडनेस, ब्लाइंड आणि लो विजन. तर ते प्रकार आहेत, हे मी फक्त डोळ्यात सांगतोय. लोकोमोटरचं पण तसंच असतं, किंवा हाताने असतील तर त्याचं वेगळं असतं, पायाने असतील तर त्याचं वेगळं असतं, तोंडाने असतं त्याचं वेगळं असतं, लक्षात घ्या. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, माझं वय जास्त झालंय म्हणून मला फॉर्म भरू शकत नाही असं वाटतंय, तर जवळपास 45 वयापर्यंत आपण फॉर्म भरू शकतो, लक्षात घ्या. आपण दिव्यांगांचं फक्त सांगतोय मी तुम्हाला. आणि आता दिव्यांग म्हणून सिलेक्ट केले म्हटल्यानंतर आपल्या जाती दाखल्याचा काय फरक पडत नाही, तर जाती दाखल्यात सुद्धा फरक पडतो, लक्षात घ्या. कारण तिथे आरक्षित जागा असतात, जातीसाठी वेगळ्या असतात, दिव्यांगांसाठी वेगळ्या असतात, आणि दिव्यांग आणि जातीसाठी वेगळ्या असतात, दिव्यांग आणि म्हणजे ओपनसाठी वेगळ्या असतात. अशा भरपूर साऱ्या जागा असतात. दिव्यांग आणि SC साठी वेगळ्या, दिव्यांग आणि ST साठी वेगळ्या, दिव्यांग आणि ओपनसाठी वेगळ्या, दिव्यांग आणि महिलांसाठी वेगळ्या, दिव्यांग आणि पुरुषांसाठी वेगळ्या, अशा जागा असतात. तर ते पूर्ण माहिती वाचायची. आपण ऍग्री करतो, आपण तिथं म्हणजे आपल्याला मान्य आहेत, त्या अटी मान्य आहेत म्हणून करतो आणि फॉर्म भरून टाकतो. ह्या चुका करायच्या नाहीत, लक्षात घ्या. ह्या चुका करतो आपण. आणि फॉर्म भरायला कोणती, रेल्वेचा काहीतरी 200-250 रुपये फी आहे, पण पोस्टाच्या पण तेवढीच आहे फी, त्यानं जास्ती फी नाही आहे, त्यानं दोन्हीकडे फॉर्म भरू शकतो. आता तुम्ही म्हणाल की फक्त मी पोस्टाचा फॉर्म भरलाय तर मी रेल्वेचा कसा भरू, तर असं नाही आहे, काय लक्षात घ्या. तुम्हाला जर एक्झाम द्यायची असेल, एक्झाम देऊन जागा काढायची असेल तर तुम्ही रेल्वेचा फॉर्म भरा, आणि एक्झाम बिन देता तुम्हाला जर जागा काढायची असेल तर तुम्ही पोस्टाची भरा, किंवा दोन्ही पण भरू शकतो आपण. असं नाही की दोन्ही भरू शकत नाही, दोन्ही फॉर्म भरू शकतो आपण.
पोस्टाच्या आता तुम्ही अजून म्हणाल की 90% गेल्या वर्षी क्लोज झालं होतं, मग या वर्षी मला तर 60% आहेत, मला तर 70% आहेत, मला तर 89% आहेत, मग माझी जागा निघणार का, मला 50% आहेत. मी म्हणतोय तुम्ही त्या टक्केवारीचा विचारच का करताय, तुम्ही त्या कट ऑफचा विचारच का करताय. पैसे किती चाललेत असे तुमचे, 200-250 रुपये जात आहेत. नको त्या एक्झामसाठी, नको त्या गोष्टींसाठी तुम्ही हजारो रुपये घालवताय. मग ते 100-200 रुपये गेले तर काय बिघडलं. पण मी एक सांगू काय, गेल्या वर्षीचे दिवस आता नाही आहेत, लक्षात घ्या. या वर्षी दिवस वेगळे आहेत, या वर्षी गोष्टी वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे यावेळी 50ला पण कट ऑफ लागू शकतो किंवा तुम्हाला संधी मिळू शकते तुमच्या दिव्यांगत्वावरती किंवा तुमच्या त्या रिझल्टवरती जे काही मार्क्स पडलेले आहेत तर त्या मार्क्सवरती तुमचं डिपेंड होऊ शकतं. या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. फॉर्म भरतानाच आपण आपलं निगेटिव्ह का विचार करतो. निगेटिव्ह न विचार करता पॉझिटिव्ह विचार करायला शिका ना. पॉझिटिव्ह विचार करा की जरा. पॉझिटिव्ह विचार केला तर जागा निघू पण शकते. असं नाही की 90%च पाहिजेत, 95% पाहिजेत. असे किती दिव्यांग आहेत सांगा बरं मला, ज्यांना 90% पडतात, ज्यांना 100% पडतात 10वीला 12वीला ते. अहो आपण रायटरच्या जीवावरती पेपर लिहितो. रायटरने आपण किती सांगितल्यात उत्तरे आणि ते रायटर किती उत्तरं लिहिलाय किंवा रायटरने किती त्यातलं गाळप केलंय, किती त्यातलं वर्ड टू वर्ड, शब्द टू शब्द लिहिलाय हे आपल्याला माहित आहे का. नाही ना. मग काय एवढे हे करताय तुम्ही. आपल्याला अंडर एस्टिमेट का करताय स्वतःला, हे करू नका, लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी तर सांगेन की जर तुम्हाला इच्छा गव्हर्नमेंट जॉबची असेल, प्रयत्न जर तुम्हाला 100% करायचे असतील, नशिबावर पण विश्वास तुमचा असेल तर दोन्हीचे फॉर्म भरा. पोस्ट बँकचे पण भरा आणि रेल्वेचे पण भरा. ग्रुप डीचीच आहेत एक्झाम दोन्ही. म्हणजे पोस्ट ऑफिसला एक्झाम नाहीये, रेल्वेला एक्झाम आहे. आता एक्झामसाठी मला तर दिसत नाही, मला तर हातच नाहीत, मग मी लिहूच शकत नाही किंवा मला तिथं जॉब काय देणार ते. अरे तुम्ही त्याचा कशाला विचार करताय. त्यांनी तिथं जॉब कसं देणार तुम्हाला, तुम्हाला तिथं काम कसं लावणार ते त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी तिथं आपल्या जागा राखीव ठेवल्यात की नाही. आपल्याला तिथं जॉबला जायचं आहे, आपल्याला जॉब मिळाला की तिथं जायचं आहे. तिथं काय काम करायला लावतील काय नाही हे नंतरचा विषय आहे. तो विषय नंतरचा. रायटरचं सोय, रायटरचा आपण जर तिथं ऑप्शन सिलेक्ट केलं असेल तर आपल्याला स्क्राईबचा किंवा जे काही स्कॉट घ्यायचा असतो तर त्याच्यासाठीचा आपल्याला नंतर मेल येतो, टेक्स्ट मेसेज येतो, त्याच्यावरती आपण फॉर्म भरायचा असतो. तो फॉर्म भरून एखाद्या आपल्या रायटरचा 9वी पास किंवा 8वी पास मधल्या एखाद्या मुलाचा किंवा एखाद्या मुलीचा आपण तिथं त्याचं आधार कार्ड म्हणा, त्याचं सिग्नेचर, त्याचा फोटो आपण तिथं अपलोड करून ते सुद्धा करू शकतो. ते करायचं असतं. ती एकदम सोपी प्रोसेस आहे. पहिला फॉर्म तर भरा. फॉर्म भरण्याआधीच मला रायटर मिळणार नाही, मला माझा रायटर चालणारच नाही, माझा नातेवाईकातलाच रायटर आहे, माझा नातेवाईकाच्या बहिरीलाच रायटर आहे, माझे बहीण तयार होत नाही, माझा भाऊ तयार होत नाही, माझी मामाची पोरगी तयार होत नाही, माझा मामाचा पोरगा तयार होत नाही, माझा काकाचं पोरगं तयार होत नाही. या गोष्टी नका सांगू. ज्या वेळेला वेळ येते ना त्याला सगळ्या गोष्टी जुळून येतात. आणि असं नाहीये की रायटर मिळाला नाही किंवा रायटर मिळालाच किंवा ज्या रायटरचं इन्फॉर्मेशन भरलेली आहे तोच रायटर लागेल असं काही नसतं. 11th आवरला आपण रायटरही बदलू शकतो. शेवटच्या दिवशी, शेवटच्या क्षणी रायटर सुद्धा बदलू शकता येतो, लक्षात घ्या. असं कोणतेही नियम नाही आहेत. प्रत्येक नियम अडकवायला नसतात, लक्षात घ्या. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक नियम हे दिव्यांगाला वंचित ठेवायला नसतात. प्रत्येक नियम दिव्यांगाला वंचित ठेवत नाहीत. काही नियम असेही आहेत जे दिव्यांगाला सहकार्य करतात, जे दिव्यांगाला फायदा उठवून देण्यासाठी मदत करतात. त्याच्यामुळे लक्षात घ्या. त्याच्या 2 एक्झाम होतात, ग्रुप डीच्या, रेल्वेच्या. पोस्टची एक्झाम नाहीये. पोस्टचं डायरेक्ट तुमच्या रिझल्टवरती तुम्हाला भरती करून घेतलं जाणार आहे. आणि आता तुम्ही म्हणाल, तुम्ही पहिला एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुमची जागा किती कुठली आहे. आता माझी ब्लाइंडनेस आहे. ब्लाइंडनेसला जर समजा महाराष्ट्रात एकही जागा नसेल तर मी महाराष्ट्रात फॉर्म भरून उपयोग नाहीये. मला उत्तर प्रदेशमध्ये जागा निघत असेल किंवा MP मध्ये, मध्य प्रदेशमध्ये निघत असेल किंवा राजस्थानमध्ये निघत असेल तर तिथं मी फॉर्म भरायचा. तिथं म्हणजे इथूनच फॉर्म भरायचा. फक्त जागा तिथली सिलेक्ट करायची, सेंटर तिथलं सिलेक्ट करायचं असते. या गोष्टी लक्षात ठेवा. नाहीतर माझ्या इथली जागा नाही आहे तरी पण मी इथलंच सेंटर निवडणार तर मग माझ्या एवढा मूर्ख मीच. लक्षात घ्या. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपल्यासाठी जागा किती आहेत आणि आपल्यासाठी तिथं जागा आहे तर आपले मित्रमैत्रिणींनी भरलंय काय फॉर्म तिथं. मग आपल्या मित्रमैत्रिणींना पर्सेंटेज जरी जास्त असली तरी सुद्धा त्यांचा एखादा कागद चुकीचा असू शकतो, हेही गोष्ट होऊ शकते, लक्षात घ्या. आता समजा माझं आणि माझ्या मित्राचं, म्हणजे मी A आहे, तो B आहे, तो C आहे, तिघांनी आम्ही फॉर्म भरलेले आहेत. पण मला 50% आहेत, याला 60% आहेत, याला 70% आहेत. पण या दोघांची कागदपत्र, एक कागदपत्र चुकीचेही असू शकतात. त्याच्यामुळे मला संधी मिळू शकते. अशाही गोष्टी होऊ शकतात. या सगळ्या अप्स अँड डाऊन्सचा विचार केला पाहिजे आपण, लक्षात घ्या. सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. फॉर्म भरताना जातीचा दाखला सोबत असला पाहिजे. तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र व्यवस्थित आहे का. दिव्यांग प्रमाणपत्रावरती जन्मतारीख, नाव, मोबाईल नंबर असेल, तुमचं वय,
सगळं व्यवस्थित आहे का बघायचं. नसेल तर ते पहिला करेक्शन करून घ्या आणि मग फॉर्म भरा ना. आधार कार्डवरती नाव तुमचं, नंबर आधार कार्डचा, मोबाईल नंबर अपडेट केलेला आहे का, जन्मतारीख, ऍड्रेस, सगळ्या गोष्टी आहेत का बघायच्या. एखादी गोष्ट नसली तरी सुद्धा फॉर्म भरा. मी नको म्हणत नाही, फॉर्म भरा. फॉर्म भरलेल्याने काय होत नाही. टेम्पररी दिव्यांग म्हणतात की आम्हाला नोकर भरती करता येत नाही. अरे भरून तर बघा की फॉर्म पहिला. तुम्हाला नंतर परमनंट सुद्धा दाखला मिळू शकतो की. असं कुठलं आलंय परमनंट मिळणारच नाही, तर मिळू शकतं. अजून काय माहिती असली तर, माहिती हवी असली तर मला कमेंटमध्ये विचारायचं आहे. आणि ह्या फॉर्मची डेट तुम्हाला आता समजेलच की पोस्ट ऑफिसची 3 मार्च दिलेली आहे, 3 का 4 मार्च दिलेली आहे. रेल्वे भरतीची पण 5-6 मार्च दिलेली आहे. ही लास्ट डेट नाहीये, लक्षात घ्या. त्यांनी सांगितलंय तिथं, पण किमान 10 दिवस अजून वाढवून मिळते त्याच्यात. त्याच्यामुळे तुमच्याकडे अजून संधी आहे. आता 2-4 दिवस झालेले आहेत फक्त. डेट 2 दिवस झालेले आहेत फक्त आता डेट येऊन, म्हणजे फॉर्म भरायला चालू होऊन 2 दिवस झालेले आहेत फक्त आता. त्याच्यामुळे नंतर आता तुम्हाला अजून 20, 25, 30 दिवस तर मिनिमम 30 दिवस तर आहेत तुमच्या हातात. त्यामध्ये तुम्ही कागदपत्र बदलून घेऊ शकता, कागदामधलं करेक्शन करून घेऊ शकता. कागद नसतील तर कागदांची जुळवाजुळव सुद्धा करू शकता तुम्ही. या गोष्टी लक्षात घ्या. कागदांची जुळवाजुळव करून भरू शकताय फॉर्म तुम्ही. आलं लक्षात. फॉर्म भरता येतं. एखादं कागद नसलं तरी सुद्धा फॉर्म भरा. नंतर फॉर्म एडिट करता येतो. लास्ट डेट झाल्यानंतर फॉर्म एडिट करता येतो. रेल्वेचा फॉर्म एडिट करता येतो. एडिट करण्यासाठी 2 दिवस 10 दिवस असं दिले असतात, लक्षात घ्या. त्याच्यामुळे या गोष्टींचा विचार करा. याच्यासाठी कोणत्याही दबावात जाऊ नका. नेट कॅफेवरती 100% विश्वास ठेवू नका. कसं आहे, त्यांनी पण करतात, मला माहिती आहे, त्यांनी पैशासाठी काम करतात किंवा त्यांनी पण आपल्या चांगल्यासाठी काम करत असतात. पण त्यांना ज्या गोष्टी महत्वाच्या वाटतात त्या आपल्यासाठी महत्वाच्या नसू शकतात, आणि आपल्याला महत्वाच्या ज्या गोष्टी वाटतात तर त्यांच्यासाठी त्या महत्वाच्या गोष्टी नसू शकतात. अशा गोष्टी असू शकतात, लक्षात घ्या. त्याच्यामुळे भरपूर सारा विचार करायचं. व्हिडिओ व्यवस्थित बघायचा. एक 2-4 व्हिडिओ बघा. फॉर्म भरायचे कसे आहे ते युट्यूबवरती, गुगलला विचारा. इथं हे नसेल तर ते काय करू, इथं हे असेल तर ते काय करू, इथं नसेल तर ते काय करू. स्टार आहे तिथं, मग तिथं स्टार आहे म्हटल्यानंतर कंपल्सरी तिथं ते ऑप्शन भरायचंच आहे का, ह्या सगळ्या गोष्टी चौकशी करा. फॉर्म भरा. 1-2 वेळा, 4 वेळा, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस त्याच्यावरती रिसर्च करा पहिला. फॉर्म कसा भरायचा, काय करायच्या गोष्टी, कोणत्या चुका टाळायच्या, कोणत्या चुका होतात, कोणत्या चुका नाही केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा आणि मग फॉर्म भरा. कारण बऱ्याच दिव्यांगांचं मी बघितलेलं आहे, ते फॉर्ममध्येच उडतात. फॉर्ममध्येच त्यांचं नाव बाजूला होतं. ह्या गोष्टी लक्षात घ्या. मैदानात जाण्याआधी हार मानू नका. मैदानात जाण्यासाठी प्रवेश मिळवायचा असतो, लक्षात घ्या. प्रवेश मिळवल्यानंतर हरणार आहे का जिंकणार आहे हा तो धावल्यानंतरचा विषय असतो. तर याच गोष्टी आहेत. बऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय अडचण असतील आपण अजून व्हिडिओ त्याच्या बाबतीत बनवूया, निवांत बनवूया, निवांत माहिती घेऊन येऊया. तुम्ही फक्त प्रश्न विचारायची तयारी ठेवा. तुमचे प्रश्न मला या कमेंट बॉक्समध्ये आले पाहिजेत. जे तरुण मुलं मुली आहेत ज्यांचं वय 45 पर्यंत आहे त्यांचे सगळ्यांचे प्रश्न मला आले पाहिजेत. जे कोणी व्हिडिओ बघतायत तुम्हाला किमान एक तरी प्रश्न सुचला पाहिजे, एक तरी प्रश्न पडलाच पाहिजे आणि तो प्रश्न मला विचारलाच पाहिजे तुमच्याकडून, लक्षात घ्या. कारण फक्त व्हिडिओ बघता, सुरुवात बघता, टायटल बघता, थंबनेल बघता आणि सोडून देता तुम्ही. तसं नका करू. व्हिडिओ पूर्ण बघत चला. व्हिडिओ पूर्ण बघून काय काय गोष्टी आपण चुका करतोय, काय काय गेल्या वेळी चुका केल्या होत्या, यावेळी काय करायला नको पाहिजे हे लक्षात ठेवा. आपल्यापेक्षा हुशार कोणीतरी असतं, माझ्यापेक्षा हुशार कोणीतरी आहे जगात, त्याचं पण थोडं बघायला लागतं, त्याचं पण थोडा अभ्यास घ्यायला लागतो. याच गोष्टी आहेत. जर काय जास्ती वाटलं असेल तर क्षमा मागतो. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.